नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स स्टडी. चला शिकूया. ह्या आपल्या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी भाग 1 आपल्या भोवतालचे अद्भुत जग यातील घटक चौथा आपले सहचर याचे संपूर्ण स्पष्टीकरण अभ्यासले. यामध्ये आपण त्याचा स्वाध्याय व त्यावर आधारित वन लाइनर क्वेश्चन याचा अभ्यास केला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण नवीन घटक सुरू करणार आहोत. घटक 5वा, गंमत ऋतू बदलांची. विद्यार्थी मित्रांनो, हा घटक समजून घेण्यासाठी आपल्याला काही चित्रांचे निरीक्षण करावं लागेल. तर ही जी तुम्ही चित्र बघत आहात, तर यामध्ये तुम्हाला थंड पेय म्हणजे उसाचा रस आपण कधी पितो, तर उन्हाळ्यामध्ये पितो. ही जी थंड पेये ते आपल्याला दिसत आहेत. तर हे आपण कधी पित असतो, तर ज्यावेळेस उष्णता आपल्या अवतीभोवती उष्णतेचे प्रमाण जास्त होतं त्यावेळेस. म्हणजेच तो ऋतू कोणता असतो, तर तो ऋतू उन्हाळा असतो. तर यानंतर बघूया, या ठिकाणी आपल्याला काही माणसं शेकोटी भोवती बसलेली दिसत आहेत. तसंच शेतीमध्ये शेतीची कामं चाललेली दिसत आहेत. आंब्याला मोहर आलेला दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला तिळाचे लाडू, पुरणपोळी यासारखे पदार्थ तयार केलेले दिसत आहेत. मग हे कोणत्या ऋतूमध्ये करतो आपण, तर हे आपण थंडी आपल्याला ज्यावेळेस शरीरामध्ये उष्णतेची गरज असते व आपल्या अवतीभोवतीचं वातावरण हे थंड असतं, यावेळी आपण या गोष्टी करत असतो. मग हे आपण कधी करतो, तर हे आपण हिवाळ्यामध्येच करत असतो. बरोबर की नाही? चला पुढचे चित्र पाहूया. तर या चित्रामध्ये आपल्याला रेनकोट घातलेली मुले, तसंच गरमागरम पदार्थ, वडापाव, मका, भजी, समोसा, चहा, तसंच काही जी काही फळं दिसतात जी की विपुल प्रमाणात असतात. ही कोणत्या ऋतूमध्ये असतात, तर पावसाळ्या ऋतूमध्ये असतात. तसेच भात लावण ही आपण कधी, तर पावसाचे प्रमाण जास्त असेल यावेळीच भात लावण केली जाते. म्हणजेच कोणत्या ऋतूमध्ये केली जाते, तर भात लावणी पावसाळा या ऋतूमध्ये केली जाते. चला, या चित्रांवर आधारित या चित्रांचं तुम्ही बारकाईने निरीक्षण करायचं आहे. तर यामध्ये असे घटक दिले आहेत की ते त्या ऋतूमध्ये विपुल प्रमाणात असतात किंवा त्या ऋतूमध्ये त्या घटकांची आपल्याला आवश्यकता असते. यानंतर तुम्ही हिवाळा ऋतू किंवा ज्यावेळेस थंड वातावरण असतं आपल्या भोवती, त्यावेळेस आपण जे गोष्टी करतो किंवा जे पदार्थ आपल्याला उपलब्ध असतात त्याचं या ठिकाणी आपल्याला बारकाईने निरीक्षण करायचं आहे. यानंतर पावसाळ्यामधील आपल्या कृती किंवा पाऊस ज्यावेळेस पडत असतो त्यावेळेस जे आपण घटक करतो किंवा जे पदार्थ आपल्यासाठी उपलब्ध असतात त्या घटकांचं आपण बारकाईने निरीक्षण करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही तिन्ही चित्र तुम्ही पाहिली असतील. तर या चित्रांवर आधारित काही प्रश्न आहेत ते आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला, आंब्याला मोहर कोणत्या ऋतूत येतो? उत्तर, साधारणतः डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात म्हणजेच हिवाळ्यात आंब्याला मोहर येतो. प्रश्न दुसरा, आपण हिवाळ्यात कोणती फळे खातो? विचार करायचा आहे, तुमच्या डोक्यामध्ये हे आठवायचं आहे. तुम्हाला आठवत असते नक्कीच. चला उत्तर बघूया. तर हिवाळ्यामध्ये संत्री, पेरू, सफरचंद, स्ट्रॉबेरी, आवळा, डाळिंब ही जी काही फळे आहेत ती विपुल प्रमाणात असतात. हिवाळ्यात आपण ही फळे खात असतो कारण यांची आवक या ऋतूमध्ये जास्त असते. तसेच या ऋतूंमुळे आपल्या शरीरामध्ये आपल्याला थंडावा मिळतो किंवा आपली प्रतिकारशक्ती वाढत असते. प्रश्न तिसरा, शेतकरी पावसाळ्यात कोणकोणती कामं करतात? बघा बरं, तर शेतकरी पावसाळ्यामध्ये शेती करतात असं तुम्ही म्हणाल, पण शेतीबरोबरच शेती करण्यासाठी काय आवश्यक असतं, तर शेतकरी शेती करण्यासाठी पहिल्यांदा हवामानाचा अंदाज घेतो आणि त्या हवामानानुसार कोणती पिकं घ्यायची याचं तो नियोजन करतो. त्या पिकांची काळजी कशी घ्यायची, त्याचं रक्षण कसं करायचं, त्यांना पाणी कसं पुरवायचं, त्यासाठी मशागत कशा प्रकारे करायची, त्यांच्यावर कोणती कीटकनाशके फवारायची यासारखी शेतीची कामं शेतकरी पावसाळ्यात करत असतो. चला प्रश्न चौथा, टरबूज, काकडी, सरबत व इतर थंड पेय यांची आपल्याला केव्हा गरज भासते? टरबूज, काकडी, सरबत व इतर थंड पेय यांची आपल्याला केव्हा गरज भासते? उत्तर, टरबूज, काकडी, सरबत व इतर थंड पेय यांची आपल्याला गरज गरमी जास्त झाल्यास म्हणजेच उन्हाळ्यात भासते. कारण या पदार्थांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि या ऋतूमध्ये आपल्या शरीराला पाण्याची जास्त आवश्यकता असते. त्यामुळे यासारखे पदार्थ आपण उन्हाळ्या ऋतूमध्ये जास्त आपल्याला लागतात. यानंतर प्रश्न पाचवा, सुकामेवा कोणत्या ऋतूत खाणे आरोग्यास फायदेशीर असते? विद्यार्थी मित्रांनो, सुकामेवा प्रत्येक ऋतूत खाणे चांगले असते, फक्त त्याचा प्रकार वेळ यामध्ये बदल होऊ शकतो. उदाहरणार्थ काळे मनुके किंवा अंजीर यासारखे जे सुकामेवा आहे तो उन्हाळ्यामध्ये भिजवून खाल्ल्यास तो
चांगला आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतो. तसेच खजूर थंडीत खाणे योग्य असते, कारण खजूर, अंजीर यामध्ये उष्णता जास्त असते आणि उष्ण पदार्थाची आपल्याला हिवाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये जास्त गरज असते. त्यामुळे सुकामेवा हा ऋतूनुसार व वेळेनुसार बदलत असतो किंवा त्याच्या घेण्याच्या पद्धतीत बदल होत असतो. चला, प्रश्न 6. प्राणी पावसात आपले संरक्षण कसे करतात? प्राणी पावसात आपले संरक्षण कसे करतात? उत्तर: प्राण्यांना निसर्गाने जन्मतःच स्वतःचे रक्षण करण्यासाठी काही उपाययोजना त्यांच्यात निर्माण केलेल्या असतात. म्हणजे प्राण्यांमध्ये काय केलेलं असतात, कारण त्यांना बोलता येत नाही किंवा त्यांना काही सांगता येत नाही, त्यामुळे निसर्गामध्ये ती जेव्हा जन्म घेतात तेव्हाच त्यांच्यामध्येच ती निसर्गात उपजत क्षमता असतात की ते आपलं रक्षण करू शकतात. उदाहरणार्थ, हरिण, अस्वल आणि इतर काही प्राण्यांच्या केसामध्ये एक विशिष्ट प्रकारचे तेल असतं, जे की हे पावसाचं पाणी त्या प्राण्यांच्या शरीरापर्यंत पोहोचून देत नाही. ते त्यांच्या अंगावरून सहज घसरून निघून जातं आणि त्यांचे शरीर काय होतं तर उबदार राहतं. तसंच हिवाळ्यामध्ये देखील त्यांच्या अंगावर केस असल्यामुळे ते जे केस असतात ते त्यांचं थंडीपासून संरक्षण करत असतात. तसेच पक्षी पावसापासून वाचण्यासाठी झाडांच्या दाट पानात लागतात. आपण देखील ज्यावेळेस जास्त पाऊस पडतो तेव्हा अशा एखाद्या दाट वृक्षाखाली जाऊन बसतो की जेणेकरून आपल्याला जास्त पाऊस लागणार नाही. तसंच त्याचप्रमाणे हे पक्षी अशा झाडांच्या पानांमध्ये जाऊन लपतात. तसेच वाघ, सिंह, कोल्हा, हत्ती यासारखे जे प्राणी असतात ते नैसर्गिक आश्रयांचा आसरा घेतात. म्हणजे गुहा यासारखे जे आश्रय असतात किंवा डोंगराच्या कडांच्या खाली जी जागा असते अशा ठिकाणी हे जे यासारखे प्राणी जाऊन बसतात व आपले पावसापासून संरक्षण करत असतात. आता या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. या गोष्टींमुळे तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल, या गोष्टी अशा का घडतात, हे सारखं का होतंय, म्हणजे बदल का होत राहतात, त्या बदलामुळे म्हणजे आपला आहार कसा बदलतोय, किंवा आपले कपडे बदलतायत किंवा आपलं राहणीमान या ऋतूनुसार किंवा या ज्या घटना घडत असतात त्यामुळे बदलतंय. मग हे असं का होतं, तर याचा प्रश्न आपण पुढच्या मुद्द्यामध्ये बघणार आहोत. तर आपला पुढचा मुद्दा आहे ऋतू बदल. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वी स्वतःभोवती तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा करते हे आपल्या सर्वांना माहितच आहे. मग पृथ्वीचा जो आस आहे तो 23.23° अंशाने कललेला आहे हे पण आपल्याला माहिती आहे. आपण मागील जो काही ग्रह आणि तारे आपला जो घटक होता त्यामध्ये अभ्यासलेला आहे. मग ज्यावेळेस हा जो पृथ्वीचा कललेला आस आहे तो त्यामुळे काय होतं, तर जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते तर इक्वेटर, आता तुम्हाला इक्वेटर म्हणजे काय तर विषुववृत्त, ही वृत्त काय आहेत तर मानवाने मारलेल्या काल्पनिक रेषा आहेत. पृथ्वीला आपलं स्थान कळण्यासाठी मानवाने पृथ्वीभोवती अशा काल्पनिक आडव्या रेषा मारलेल्या आहेत, त्यांना वृत्त म्हणतात. त्यातलं जे इक्वेटर आहे किंवा विषुववृत्त आहे हे मूळ किंवा 0°C वृत्त आहे की या वृत्तामुळे या पृथ्वीचे 2 गोलार्ध पडतात, एक उत्तर गोलार्ध आणि दुसरं दक्षिण गोलार्ध. मग ज्यावेळेस ही जी पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असते त्यावेळेस वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळा भाग म्हणजे वेगवेगळा ध्रुव हा सूर्यासमोर येत असतो. आणि जसजसा उदाहरणार्थ उत्तर ध्रुव जसजसा सूर्यासमोर येत जाईल तसा उत्तर गोलार्धामधील दिवसाचा कालावधी जास्त वाढतो. यामुळे उत्तर गोलार्धात काय होतं तर तापमान वाढतं व त्या गोलार्धामध्ये उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळ्याची सुरुवात होते. याच्या विरुद्ध दक्षिण गोलार्ध म्हणजे जो विषुववृत्त आहे त्याचा दक्षिणेकडील भाग, मग या भागामध्ये काय होतं तर दिवसाचा कालावधी कमी होत जातो. त्यामुळे या भागात काय होतं तापमान कमी होतं, म्हणजे या ठिकाणी सूर्याची जी किरण आहेत ती कमी प्रमाणात पोहोचतात किंवा तिथे कमी पोहोचतात. त्यामुळे तिथे काय होतं तर त्या भागातलं जे तापमान असतं ते कमी होतं आणि त्या ठिकाणी हिवाळा सुरू होतो. आणि ज्या गोलार्धात उन्हाळा ऋतू असतो त्याच्या विरुद्ध गोलार्धात हिवाळा ऋतू असतो. मग अशाच पद्धतीने ज्यावेळेस दक्षिण गोलार्धातला भाग सूर्यासमोर येईल त्यावेळेस त्या ठिकाणी काय असेल तर उन्हाळा असेल आणि उत्तर गोलार्धात काय असेल तर हिवाळा असेल. मग यामुळे काय होतं सूर्याच्या उष्णतेमुळे काय होतं तर गोलार्धात तापमानात बदल होतो, त्यामुळे वायुभारातही फरक होतो. म्हणजे आपण बघू उष्णता दिली हवेला की हवा काय होते हलकी होते आणि तिचा वजन कमी होतं, ती जास्त हलकी व्हायला लागते. जसं आपण उष्णता देत जातो तसं हवा काय होते तर हलकी होते आणि जिथे उष्णता कमी आहे तिथे काय होणार आहे हवा जड होणार आहे किंवा तिच्यामध्ये हलकेपणा कमी होणार आहे. चला बघूया पुढचं. आणि यामुळे काय होतं तर वाऱ्यांची निर्मिती होते. सागराहून बाष्पयुक्त वारे वाहत येतात
अशा वाऱ्यामुळे काय होतं तर पाऊस पडतो. आपल्या देशात मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण भौगोलिक प्रदेशानुसार कमी जास्त होते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदलत्या तापमानामुळे ऋतूंची निर्मिती होते. उदाहरणार्थ उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या ऋतू बदलांचा उन्हाळा उन्हाळा, पावसाळा व हिवाळा. बघा काय होतं तर हा जो पृथ्वीचा कललेला असा आहे ती ज्यावेळेस पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते आणि मग पृथ्वी ज्यावेळेस फिरत असते ज्यावेळेस तिच्या ज्या गोलार्धाचा भाग सूर्यासमोर असेल तिथं उष्णता जास्त होते, मग तिथं उन्हाळा, जिथं उष्णता कमी असेल तिथं हिवाळा. मग काय होतं तर वायुभारातही बदल होतं. मग काय होतं या वायुभारात बदल झाल्यामुळे वाऱ्यांची निर्मिती होते आणि सागरावरून काय होतात बाष्पयुक्त वारे वाहत येतात आणि काय होतं त्यामुळे तर या जे बाष्पयुक्त वारे वाहतात सागरावरून यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं व या वाऱ्यामुळेच काय होतं तर पाऊस पडतो. आणि आपल्या देशात कोणत्या तर आपल्या देशामध्ये मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो. आपल्या देशात कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो तर आपल्या देशामध्ये मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडत असतो. तर याच्यावर आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो आपल्या देशामध्ये टिंब वाऱ्यामुळे पाऊस पडतो. तर आपण काय उत्तर लिहिणार आहे आपल्या देशामध्ये मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण भौगोलिक प्रदेशानुसार कमी जास्त होते. पृथ्वी पृष्ठभागावरील बदलत्या तापमानामुळे ऋतूची निर्मिती होते. उदाहरणार्थ उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. चला बघूया पुढचा मुद्दा काय आहे. बर, आता हे जे काही ऋतू बदलत असतात तर या ऋतू बदलामुळे काय होतं हे ऋतू का बदलतात तर पृथ्वीचा कललेला अंश व सूर्यापासून मिळणारी उष्णता आणि त्या म्हणजे कोणत्या कालावधीमध्ये मिळते त्यावर काय होतं तर हे ऋतू ठरत असतात. मग आता हे जर ऋतू बदलत असतील तर याचा परिणाम चांगला वाईट जो काही असेल तो सर्व सजीवांवर किंवा सजीवांवर होणार आहे. सजीव प्राणी, मानव असू द्या, त्यामध्ये प्राणी असू द्या, पक्षी असू द्या, याचा परिणाम सर्वांवरच होत असतो. तर याचा आपण काय करायचं आहे मानवी आरोग्यावरील परिणाम समजून घ्यायचा आहे. तो कसा काय होतं ते आपण पुढील मुद्द्याद्वारे अभ्यासणार आहोत. बघा बरं या ठिकाणी आहेत शारीरिक बदल होतात, अंगदुखी, थकवा यासारखे परिणाम होतात. पोशाखात बदल होतो, ऋतूनुसार आपला पोशाख बदलतो, आहार बदलतो, संसर्गाचा म्हणजे आजार वाढतात. जसा ऋतू असेल तसा आजार वाढतो किंवा कधी कधी एखाद्या ऋतूमध्ये आपली प्रतिकार शक्ती पण साठी पोषक असतो. चला पाहूया. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या 3 प्रमुख ऋतूंचा परिणाम सजीव सृष्टीवर होत असतो. त्यामुळे परिसरात अनेक बदल आपण अनुभवत असतो. ऋतू बदल हे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यामुळे आणि पृथ्वीच्या अक्षाच्या कलण्यामुळे होतात. बघा बरं ऋतू बदल का होतात तर पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे व पृथ्वीच्या अक्षाच्या कलण्यामुळे हे काय होत असतात ऋतू बदल होत असतात. काय होत असतात ऋतू बदल होत असतात. बघा बरं इथं लिहिलेलं आहे आपण काय करतो परिसरात आपण अनेक बदल अनुभवतो. ऋतू बदल हे पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे आणि पृथ्वीच्या अक्षाच्या कलण्यामुळे होतात. मग असा प्रश्न येऊ शकतो ऋतू बदल हे पृथ्वीच्या टिंबटिंब आणि टिंबटिंब मुळे होतात. तर इथे काय आपण लिहिणार पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यामुळे आणि पृथ्वीच्या अक्षाच्या कलण्यामुळे. वेगवेगळ्या ऋतूमध्ये तापमानात व पर्जन्यमानात म्हणजेच हवामानात बदल होतात. याचे परिणाम वेगवेगळ्या ऋतूमध्ये निसर्गावर आणि मानवी आरोग्यावर दिसून येतात. उदाहरणार्थ वनस्पतींची वाढ, प्राण्यांचे वर्तन, पिकामधील उत्पादन तसेच मानवी आरोग्यावरही या हवामानाचा बदल होतो, परिणाम दिसून येतो. ऋतूनुसार आपल्या आहारात व पोशाखातही बदल होत असतो. आता तो कसा हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. काही अडचण असेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. कोणत्या नवीन विषयावर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तरी देखील तुम्ही कमेंट करू शकता. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.